वाटतंय तुला? Good morning guys, welcome to my vlog day 6 and this is our last day in Oman. So आज एक सरप्राईज ठिकाणी आम्ही जाणार आहे. ते सरप्राईज काय मी तुम्हाला तिथे गेल्यावरच दाखवेल. त्याच्या पहिले आम्ही चाललोय ग्रँड मॉस्क. आमचा लास्ट जे 2 दिवस होते त्याच्यामध्ये हे एक साईट सीइंग राहून गेलं होतं जस्ट बिकॉज त्याचा जो टायमिंग आहे तो मॉर्निंग 8 to 11 आहे. सो आम्ही आता फर्स्ट ग्रँड मॉस्कला जाणार आहे. तिथून मग आम्ही सोक कोणतं सोक आहे ते मुत्रा सोकला जाणार. मुत्रा सोक म्हणजे जिथे सगळं असं शॉपिंग वगैरे ब्रेकफास्ट वगैरे भेटतो. सो आम्ही तिथे ब्रेकफास्ट वगैरे करू. फर्स्ट थोडा फॉरेक्स एक्सचेंज करायचा आहे तो करू अँड देन मी जे बोललो होतो त्या सरप्राईज ठिकाणी जाणार आहे आम्ही. सो त्याच्यावरून कळेल की खरंच हे ॲडव्हेंचर कॅपिटल आहे ऑफ मिडल ईस्ट ऑर नॉट. ओके, म्हणजे तुम्हाला कळलंच असेल आम्ही काहीतरी ॲडव्हेंचर करायला जाणार आहे. सो भेटूया डायरेक्ट ॲडव्हेंचरला. जस्ट आम्ही आता ग्रँड मॉस्कमध्ये एंट्री करतोय. आता बघू, तुम्हाला मी दाखवतो ग्रँड मॉस्क कसा आहे, ग्रँड आहे की नाही आहे. फोटो व्हिडिओज मस्त काढतो आम्ही तिकडे. स्वतः पहिले एंट्री करतो, भेटतो. The wind hums songs at the break of day, whispering pine. We have just came at Grand Mosque. इथे आय थिंक काहीतरी ब्लॉग शूट करत आहे. ब्लॉग आहे की काही डॉक्युमेंटरी नो, बट ग्रँड मॉस्क खरंच ग्रँड आहे. आणि एक मेन गोष्ट बोलायची वाटते, क्लीनलीनेस ज्या लेवलची राहते ती इंडियातल्या कुठल्याच मॉस्कला नाही राहू शकत. गाईज क्लिनिंग वगैरे, पण इंडियातल्या कुठल्याच मॉस्कला एवढी क्लीनलीनेस नाही राहू शकत. आणि मी सांगेल, मी लास्टला काही पॉईंट्स बोलेल की ओमानकडून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे आणि ओमानला आपल्याकडून काय शिकण्यासारखं आहे ते ओमान बघेल. ओमानीमध्ये बोलेल की नाही, पण आपल्याला ओमानकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. सो ते बोलू आपण लास्टला. आता तर आपण व्ह्यूज आणि मॉस्क एन्जॉय करू कसं आहे का. सो खूप छान आहे, मोठं असं भव्यता जी बोलतो आपण, आपल्याकडे राष्ट्रपती भवन वगैरे ज्या लेवलचं त्या लेवलला यांनी मॉस्क बनवलेलं आहे. पण मला प्रश्न पडतो, इथे एवढं मध्ये येत असेल का कोणी नमाज पडायला, की असं असेल यांचं की एक दिवस जाऊ कधीतरी, है ना, असं काय असेल. आम्ही सो फर्स्ट टाइम इन लाईफ मी मस्जिद बघतो आतून कशी येते. काय एक रूम असतो फक्त यांचा, इथे प्रार्थना करता. आय थिंक असं काय आपल्यासारखं इथे आपल्या इंडियन मस्जिदमध्ये तरी ते अल्लाह वगैरे लिहिलेलं असतं. मी नावच नाही, नाव नाही दिलं, अल्लाचं नावच नाही दिलं ना कुठे असं. तेच बोलतो आपल्या इथे तरी मस्त आहे. खूप असं मोठा रूम आहे हा. मला वाटतं इथे फक्त राजा वगैरे येत असेल मे बी कधीतरी मे बी काही ओकेजनली काही. वाटलं तुम्हाला ग्रँड मॉस्क बघून? मला तर छान वाटलं. भरपूर मोठी मॉस्क आहे, व्यवस्थित आहे, एकदम छान आहे आणि क्लिनलीनेस वगैरे मेंटेन आहे आणि कुठल्या प्रकारचे रेस्ट्रिक्शन्स नाही इथे आतमध्ये जायला वगैरे. बेस्ट होती, मस्त होतं. आता आम्ही चाललो आहे सरप्राईज लोकेशनला, जे मी तुम्हाला बोललो होतो. तर ते तिथे गेल्यावरच तुम्हाला दाखवेल की काय आहे. ओके, पण एक हिंट देतो, एक ॲडव्हेंचर आहे हिअर इन द कॅफे. सो जे सरप्राईज आहे ते अजून यू हॅव टू वेट फॉर दॅट सरप्राईज फॉर सम टाईम. सो आता आमचा नाश्ता बाकी होता. सो आम्ही आता दोघी नाश्ता करणार आहे. 600 रुपयाचा आम्ही नाश्ता करतो इकडे.
सो जो सरप्राइज था वो खोल ही देता हूँ. हम जा रहे हैं अभी स्नॉर्कलिंग और डॉल्फिन वॉच के लिए. सो जस्ट गोइंग फॉर दॅट. सो मी चहा घेतला माझ्याकडून. गरमी एवढी आहे आणि आम्ही चहा घेतला मी. सो मज़ा आएगा गाइस. हम लोग जा रहे हैं अभी स्नॉर्कलिंग और डॉल्फिन वॉच के लिए. सो दादा एक्साइटेड है फॉर स्नॉर्कलिंग एंड आई एम एक्साइटेड फॉर बोथ, बिकॉज मैंने कभी डॉल्फिन भी नहीं देखे और कभी मैंने स्नॉर्कलिंग भी नहीं किया. ओके ओके गाइस. सो सरप्राइज अभी खोल दिया है. अभी देखते हैं सगळं. ही आमची बोट आहे. सो नाही बस ना समोर समोर. जस्ट बोट अँड चाललो आहे आम्ही आता डॉल्फिन वॉचसाठी फर्स्ट. आणि ही स्पीड बोट असते. स्पीड बोटमध्ये आम्ही जातो डॉल्फिन वॉच करायला आणि तिकडून मग परत आल्यावर आम्ही जाणार स्नॉर्कलिंगसाठी. क्लीन पाणी आहे. बहुतेक तो बोलतो आम्हाला की इथे स्नॉर्कलिंग करा म्हणून. आय डाऊट की इथे स्नॉर्कलिंग करायचं आहे की नाही, पण जबरदस्त व्ह्यू आहे. मला नाही वाटत इथे स्नॉर्कलिंग. आम्ही ज्याच्याकडे बुकिंग केली तो बोलला की तुम्ही स्नॉर्कलिंगला परत तिकडे यायचं आणि इकडून तुम्हाला बोट घेऊन जाईल फॉर स्नॉर्कलिंग. सो एवढं क्लीन पाणी आहे ना. हे बघा मासे दाखवतो. On the corner where the shadows creep, whispers of the city, secrets they keep. Underneath the street lamps steady burn. Life's a game of dice, wait in your turn. City lights shine, but they never show the truths we hide, the things we don't know. Concrete jungle beats in the air, dreams take flight, but beware, beware. Graffiti tells tales on the subway line. Lost souls search and try to redefine. पड़ गई लेकिन भाऊ आम्ही आता परत चाललोय वरीकडे. आता इकडेच आम्ही केलं. मजा आली. थोडा हॅबिच्युअल व्हायला वेळ लागतो माझ्यासोबत, बट एकदा करा. खूप भारी दुनिया आहे. Truth raw and unrefined. Every line's a pulse from a vivid mind. Urban poets in the court of kings, street symphonies when the corner sings. एक मॉलमध्ये आलेलो आहे. ओमानचा एक मॉल आहे. ॲक्च्युली भूक लागली होती आम्हाला दोघांना. आम्ही स्नॉर्कलिंग वगैरे केलं आणि आता मॉलमध्ये आलो. एक तुम्हाला क्रेझी गोष्ट दाखवतो मी या मॉलमधली, जी की मला वाटतं आपल्याकडे पण व्हायला हवी. क्रेझी गोष्ट अशी आहे, सो ते फ्री फोन चार्जिंग स्टेशन आहे. ओके. सो आता तुम्ही बघू शकता की माझा फोन चार्जला टाकला. मला ॲक्च्युली काढता नाही. सो फ्री फोन चार्जिंग आहे इकडे. तुम्ही बघू शकता माझा 100% फोन चार्ज झाला आहे.
आम्ही आता मॉलमध्ये येऊन आमचा लंच केला आणि आम्ही गेलो म्हणजे ही कन्सेप्ट मला खूप आवडली. आम्ही जस्ट ट्राय केला, आमचा फोन चार्ज होता. पण ही कन्सेप्ट पण इंडियामध्ये आली पाहिजे असं मला नेहमी म्हणजे असं मला हे बघितल्यावर वाटतं. सो आज शेवटचा दिवस आहे. आज रात्री आमची 1 वाजता फ्लाईट आहे. सो काही गोष्टी मला बोलाव्याशा वाटतात की ओमानकडून आपण काय शिकण्यासारखं आहे. तो ओमानमध्ये ना खूप सारे चॅलेंजेस आहेत. जिओग्राफिकली जर तुम्ही बघितलं तर इथे पाण्याचा इश्यू आहे, इथे काही उगत नाही, खाण्यापिण्याचे पदार्थ इथे सगळे इम्पोर्ट होतात. स्टील ह्या कंट्रीची जी करन्सी आहे ती आपल्या कंट्रीपेक्षा स्ट्रॉंग आहे. सो मला त्या गोष्टीमधलं म्हणजे डिटेल एवढं जायचं नाही किंवा मला पण त्या डिटेल गोष्टी बऱ्याच माहीत नाही. करन्सीचे रेट्स कसे फ्लक्च्युएट होतात काय होतं. पण जेवढं मला माहिती आहे की यांच्याकडे एवढे चॅलेंजेस असून फक्त ऑइल असल्यामुळे यांची करन्सी एवढी स्ट्रॉंग आहे. बट फक्त करन्सी स्ट्रॉंग नाही आहे तर यांच्या ज्या इथिकल व्हॅल्यूज आहेत त्या पण खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे जसं आता जर कधी गाडी चालवत आहेत आणि समोर एखादा व्यक्ती रोड क्रॉस करतो म्हणजे खूप छोटी गोष्ट आहे ही मी सुद्धा इंडियात गेल्यावर ट्राय करेल करण्याला की गाडी जर एखादा व्यक्ती रोड क्रॉस करतो ना तर इथले लोक लिटरली गाडी त्यांची स्टॉप करतात. आपल्याला प्रत्येक ठिकाणी इवन कोणी युटर्न घेतं आहे तर आपल्याला ओव्हरटेक करायची खूप घाई असते. सो ही एक गोष्ट यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. यांचे रोड्स ज्या पद्धतीने बनवले जातात ते पण भारताला शिकण्यासारखं आहे. म्हणजे आय एम नो वन टू टेल इंडिया वॉट वी कॅन लर्न फ्रॉम ओमान बट ये मेरा पर्सनल पर्स्पेक्टिव्ह आहे आणि हे मला पर्सनली असं वाटतं काय बोलतो दादा की आपण या गोष्टी इम्प्लिमेंट करायला पाहिजे. सो मी शिकवत नाही आहे किंवा माझं असं काही म्हणजे हे नाही करत आहे की हेच करायलाच पाहिजे. पण हां या गोष्टी जर आपण आपल्या देशामध्ये केल्या तर याचा खूप चांगला इम्पॅक्ट होईल आपल्या देशावर असं मला नक्कीच वाटतं. सो इथे प्रेसिडेन्सी रूल आहे म्हणजे प्रेसिडेन्सी रूल बोलण्यापेक्षा किंग आहे इकडे, सुलतान आहे इकडे आणि आपल्या देशामध्ये डेमोक्रेसी आहे. पण सुलतान असल्यावर पण इथे टॅक्सची खूप जास्त मारामारी नाही आहे. म्हणजे टॅक्स बोलण्यापेक्षा आता आम्ही जवळजवळ इथे दादा टोटल आपण 1000 किलोमीटर समथिंग फिरलो असो नाही 1200 किलोमीटर आम्ही फिरलो. आम्हाला ₹1 टोल नाही द्यावा लागला. ₹1 नॉट इवन अ सिंगल रुपी. त्याच्यानंतर आम्ही इथे जेवणाच्या जेवढे वस्तू घेतो आहे नो डाऊट थोडंसं महाग आहे इंडियापेक्षा बट स्टील 5% वॅट आहे मला वाटतं. नाही आपल्याला तर लागत पण नाही वॅट. इन्क्लुझिव्ह टॅक्स असतो तो 4-5% वॅट इकडे द्यावा लागतो. सो जिथे राजा आहे त्या देशामध्ये एवढा प्रजेचा विचार होतो आणि ज्या देशामध्ये प्रजेचं राज्य आहे त्या देशामध्ये प्रजेचा विचार नाही. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याकडे जो टॅक्स टेरर आहे असं बोललं जातं. ॲक्च्युली आपण टोल टॅक्स पण देतो, रोड टॅक्स पण देतो गाडी घेताना. त्याच्यानंतर आपण परत पेट्रोल भरतो, पेट्रोलवर पण टॅक्स देतो, सॅलरीवर पण टॅक्स देतो. म्हणजे इन्कम टॅक्स पण देतो, रोड टॅक्स पण देतो, टोल टॅक्स पण देतो. म्हणजे टॅक्सच टॅक्स देतो आपण. इव्हन आपण प्रत्येक वस्तू घेतो त्याच्यावर पण टॅक्स देतो. सो मला असं वाटतं की या कंट्रीजकडून ही गोष्ट आपल्या देशामध्ये आपण नक्कीच आणली पाहिजे, आत्मसात केली पाहिजे. म्हणजे मी नाही बोलत की देशाची एकदम इकॉनॉमी स्लो डाऊन केली पाहिजे टॅक्सेस कमी करून. पण जी गोष्ट एकाच गोष्टीसाठी आपण 3-4 वेळा काय टॅक्स देतो हा प्रश्न आहे मला. सॅलरी टॅक्स फ्री सॅलरी बिझनेसवाल्यांकडून 15% आणि छोट्या बिझनेसवाल्यांकडून 3%. म्हणजे टोटल तो जेवढा अर्न करतो त्याचे 3% त्याला फक्त द्यायचे. सो हे आम्ही इथल्या काही लोकल वेंडर्सला पण विचारलं आणि थोडंफार आम्ही स्टडी पण केलं. सो माझा हात दुखला आहे, 2 मिनटात परत कंटिन्यू करतो. सो तसं पकडून माझा हात दुखला. मी पूर्ण दिसतोय ना तिकडे एकदम. हां पकडून हात दुखला. हॅट्स ऑफ टू ब्लॉग मेकर्स जे लोक ब्लॉग बनवतात. आपण त्यांना 2 मिनटात नाही आपण डिस्क्रिमिनेट आपण म्हणजे मला जरी असं आपण लगेच बोलतो अरे काय सोपं इझी आहे पण कुठलीच गोष्ट इझी नाही आहे. म्हणून मी आता कॅमेरा अँगल चेंज केला आणि समोर ठेवला. जे पॉलिटिशियन्स आहे जे पॉलिसी मेकर्स आहेत त्यांनी विचार करायला हवा की याच्यावर काय ते अंमलात आणू शकता की नाही. सो आय एम नो वन. हा तर माझा पहिलाच व्लॉग आहे की मी त्यांना काही सजेस्ट करेल. पण मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगतोय. बाकी तो तुमचा प्रश्न आहे किंवा त्या लोकांचा प्रश्न आहे की त्यांनी ते अप्लाय करायचं की नाही. पण मी जर आलो मी जर काही माझ्या हातात काय असेल तर मी नक्की ट्राय करेल असं काही करण्याचा प्रयत्न. हां आणि बघायला गेलं तर ही मुस्लिम कंट्री आहे. सो
माझ्या डोक्यात म्हणण्यापेक्षा बऱ्याच कंट्रीज थोड्याशा रॅडिकल असतात मुस्लिम, शरियावर चालतात. आता ही पण कंट्री शरियावर चालते. इथल्या लोकल लोकांना मॅन्डेटरी की तुम्ही असेच कपडे घाला वगैरे वगैरे, पण स्टील इथल्या लोकांना भरपूर फ्रीडम आहे. त्याच्यानंतर इथल्या मॉस्कमध्ये बाहेर आउटसायडर्सला, नॉन बिलिव्हर्सला पण एंट्री दिली जाते. सो ही पण गोष्ट बाकी अदर कंट्रीच्या इवन इंडियन मुस्लिम्सने पण शिकण्यासारखी आहे की लिबरल व्ह्यू असणं हे किती इम्पॉर्टंट आहे. त्याच्याने तुम्हीच म्हणजे आपण ग्रो होतो. काय बोलतो दादा? आणि इकडे पाण्याचा जो इश्यू आहे म्हणजे मला माहीत नव्हतं. मला असं वाटायचं की ती टेक्नॉलॉजीवर काम चालू आहे, पण इकडे पाण्याचं म्हणजे समुद्रातून पाणी काढलं जातं, त्याचं शुद्धीकरण केलं जातं आणि तेच पाणी प्यायला आंघोळीला ठेवलं जातं. म्हणून इथे पण पाण्याची कमतरता नाही आहे. सो त्यांना समथिंग 2 रुपये पर लिटर खर्च येतो. सो कॉस्टली तर आहे ती कन्सेप्ट. पण इथे जर तुम्ही बघाल तर पूर्ण ओमानची जी लोकसंख्या आहे ती फक्त 50 लाख आहे. मग 50 लाखात पण 35% इंडियन्स आहेत. बाकी काय असतील उरलेले बांगलादेशी. म्हणजे इथल्या लोकांची संख्या ही मे बी 10 ते 12 लाख असेल. बघा ओमानची संध्याकाळ झाली आहे. आपण आता निघणार आहोत टुवर्ड्स इंडिया. कसं वाटतंय तुला? असं वाटतं खूप लवकर ही ट्रिप संपली. असं वाटतं छान शॉर्ट ब्रेक बाय बाय ओमान. दिस इज अवर लास्ट शॉर्ट ऑफ दी ओमान. सो आम्ही आता निघालो आमच्या रिटर्न फ्लाईटसाठी. मजा आली ओमानमध्ये, मस्त वाटलं. 5-6 दिवस कसे गेले कळलं पण नाही. सो असंच किरण आणि आम्ही ग्रुप टूर्स करत राहतो, म्हणजे ग्रुप टूर्स कंडक्ट करत राहतो. या सीझनमध्ये आम्ही एकत्र एवढ्या टूर्स केल्या, तर आता आम्ही डिसाईड केलं की आपण तसं पर्सनल ट्रिप करू. म्हणून आम्ही ओमानला आलो होतो पर्सनल टाईम स्पेंड करायला. म्हणजे खूप ट्रिप झाल्या असतील, पण ही खूप मस्त ट्रिप होती कारण आमची पर्सनल ट्रिप. काही प्लॅनिंग नाही, काही नाही. बॅकपॅकिंग, प्युअर बॅकपॅकिंग. सकाळी बनवून उठून प्लॅन करणं. फक्त एक रग सॅक घेऊन आम्ही आलो होतो. पर्सनल ट्रिप होती. प्रायव्हेट म्हणजे पर्सनल पण नाही बोलता येणार याला. आपली अशी म्हणजे बॉईज ट्रिप होती आपली. सो बॅकपॅकिंग होती, मजा आली. तुम्ही पण असेच टूर्स प्लॅन करत राहा आमच्यासोबत, किंवा तुम्ही फिरा. जेवढं फिरता येईल तेवढं फिरा. फिरण्याने खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतात. लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्हाला त्याचे सोल्युशन्स भेटतील. तुम्हाला काही प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर ते तुम्हाला भेटेल. सो फिरल्याने खूप सारे इश्यूज सॉल्व्ह होतात. आमचे पण होतात. थोडे पैसे खर्च होतात. थोडे पैसे खर्च होतात, पण ठीक आहे ना. लाईफमध्ये वर्षातून एकदा तरी तुम्ही जाऊच शकता. सो खूप फिरा, खूप फिरत राहा.